नमस्कार मंडळी. सह्याद्रीच्या कुशीत डोंगराच्या पायथ्याशी आणि रानावनाच्या सानिध्यात दिवसभर जनावरांसोबत रानात फिरणारं एक साधं सुंदर आयुष्य आज आपण अनुभवणार आहोत. डांगणातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गायकाची अनोखी कथा. सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या रानवाटा, निसर्गाने नटलेल्या हिरवगार डोंगर रांगा. निसर्ग बघण्यापेक्षा तो अनुभवता आला पाहिजे. पक्ष्यांचा मधुर किलबिलाट कानावर पडतो. रानामध्ये उमदलेली सुंदर फुलं जे बघून मनाला खूप आनंद होतो. रानामधील एक अनोखा नकाशा जो टॅटूच्या स्वरूपात काम करतो. हिरवीगार गवताची चादर आणि निसर्गाच्या कुशीतला हा मनमोहक परिसर बघितल्यावर दिवस सार्थक ठरतो. बाजाराला विकण्या निघाली दही दूध ताक आणि लोणी ग बाई ग. दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग, बाई माझ्या ग. दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे 10:30 वाजलेत आणि मंडळी आजचा व्हिडिओ ना खूप छान असणार आहे. कारण का आज आलेलोय मी रानामध्ये, एक गायका बनलोय आणि जनावरांच्या मागं आज पूर्ण दिवस घालणार आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी डांगणामध्ये कसुबाई शिखरापासून 5 किलोमीटरच्या अंतरावर माझं गाव आहे वारमुशी. आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी कशा पद्धतीने गायके रानामध्ये आपला पूर्ण दिवस घालवतात ते व्हिडिओ आज आहे. त्यामुळे व्हिडिओ खूप सुंदर असणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा. डांगणातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गायकाची एक अनोखी कथा तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. दिवसभर रानामध्ये जनावरे चारत असताना गायका रमला गवळणीच्या तालावर. सह्याद्रीच्या कुशीतलं रानातील एक अनोखं सौंदर्य, अनोखं जीवन जगत असताना एक सुंदर अशी जीवनाची कथा तुमच्या समोर या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी मांडत आहे. सह्याद्रीच्या कुशीतलं एक गायकाचं जीवन अनुभवणार आहोत, एक जीवनाची कथा अनुभवणार आहोत आणि ती कथा माझ्या आज कॅमेऱ्यामधून कैद होणार आहे आणि ती तुम्हाला बघायला भेटणार आहे. खूप सुंदर अशी कथा भेटणार आहे बघायला. व्हिडिओ कंटिन्यू करा. चला चाल ग सकू चाल. सुंदर चला सुंदर चाल ग सुंदर. ओ चाल ग चाल. मंडळी आता आपण ना ते वरती जाणार आहे डोंगरावरती आणि वरून ना नैसर्गिक सौंदर्य सह्याद्रीच्या पायथ्याशी एकदम सुंदर असं गाव दाखवतो, सुंदर असा परिसर दाखवतो. चला ओय मंडळींनो, आता आपण या डोंगराच्या पायथ्याशी आलेलो आहे आणि वरती चढाई करतोय. हे बघा, आज तुम्हाला ना डांगणातील सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या एक गायकाची कहाणी सांगतो, कथा सांगतो. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. जाऊया आता. आज मी स्वतः गायका बनलेलो आहे आणि हे बघा ओय दर दर चला. चल ग मंडळींनो, रानामध्ये आलेलो आहे जनावरांच्या मागं, गायका बनलो आहे. तर आज ना नवीन एक गोष्ट दिसली मला, तुम्हाला दाखवतो बघा. हे काय माहिती आहे का? हे रानातील ना टॅटू तुम्हाला दाखवतो बघा. मी तुम्हाला माहिती आहे मी रानामध्ये आलेलो आहे आणि तुम्हाला रानामधला ना टॅटू दाखवतो बघा. आता मी ना तुम्हाला डायरेक्ट नक्षीच काढून दाखवतो. डायरेक्ट हात खोलायला लागतं मला. हे बघा, इथं टॅटू काढतो का मी, बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा
रानातील टॅटू ना असा असतोय बघा. हे बघा असं असतंय. आता तुम्हाला दाखवतो बघा. ते असं करायचं, असं केलं वरून मारायचं असं. हे बघा नक्षी तयार झाली का नाही बघा. हे बघा मंडळी, नक्षी तयार झाली बघा, रानातील टॅटो. हे बघा, एक निसर्गाची वेगळीच मजा आहे, वेगळाच आनंद आहे, वेगळीच देण आहे. हे बघा किती छान अशी नक्षी तयार झाली. याला म्हणतात गावाकडे जीवन, सह्याद्रीतलं जीवन, डांगणातलं जीवन. खरंच हे बघा असं टॅटो आहे. समोर धुक्याने झाकलेली सह्याद्री दिसते. झिमझिम असा पाऊस पडतोय, खूप आनंद होतोय. बघा टॅटो, हे बघा टॅटो. खरंच एकच नंबर, छान वाटलं एकदम. 5 वर्षाचा कृष्ण ग काना गवळ्यात हिंड राधा, गवळ्यात हिंड राधा. 5 वर्षाचा कृष्ण ग काना गवळ्यात हिंड राधा. 5 वर्षाचा कृष्ण ग काना गवळ्यात हिंड राधा. 5 वर्षाचा कृष्ण ग काना गवळ्यात हिंड राधा. तुम्ही एवढा डाळा ग राधा गवळ्या जाणारी, बाळ झोक्यामध्ये खेळ ग राधा मावशीच्या घरी. सुंदर असा मागं तुम्हाला परिसर बघायला भेटतोय, माझं गाव बघायला भेटतंय, समोर सह्याद्री बघायला भेटतंय. आणि असंच या वातावरणाकडे बघून एक गवळणच्या 2 ओळी आठवल्या, त्या तुमच्या पुढं सादर करतोय. ऐका. आग यशोदाबाई तुझ्या कृष्णाला शिकव काही, आग यशोदाबाई तुझ्या कृष्णाला शिकव काही, आग यशोदाबाई तुझ्या कृष्णाला शिकव काही. देवाने वस्त्र नेली सारी ग राधा गवळ्याच्या नारी, बाळ झोक्यामध्ये खेळ ग राधा मावशीच्या घरी. तसा ग राधा गवळ्याच्या नारी, बाळ झोक्यामध्ये खेळ ग राधा मावशीच्या घरी. मंडळींनो, मी डोंगराच्या मध्यस्थी भागावरती आहे, जिथं आपली जनावरे चरतात तिथं आहे. आणि आता दुपारचे 1 वाजलेत. तर आणि कसं आहे, रानामध्ये पाण्याची सुविधा भरपूर आहे, त्याच्यामुळे बाटल नाही आणली. आणि तहान लागल्यावरती ना, हे बघा असे झिरा असतात आमच्याकडे डांगण भागामध्ये. सह्याद्रीच्या पायथ्याशी तुम्हाला झिरा दाखवतो. झिरा हे बघा, एकदम पिण्याचं पाणी आहे. हे बघा किती शुद्ध पाणी आहे बघा. हे बघा बघा इथं जनावरं चरतात. आणि आजचा व्हिडिओ ना, आजचा दिवस ना खूप खास होणार आहे खरंच. आत्ता वरती येऊन रानामध्ये 3 तास झालेत आणि खूप काही बघायला भेटलं आहे, खूप काही अनुभवायला भेटलं आहे. मंडळींनो, मी काही डोंगराच्या मध्यस्थी भागावरती आलेलो आहे. हे बघा समोरून डोंगराच्या मध्यस्थी भागावरून समोरचं वातावरण बघा किती छान दिसतंय. हे माझं गाव आहे. निसर्गाच्या सानिध्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं माझं एकदम सुंदर अकोला तालुक्यातील सर्वात मोठं गाव माझ्यावाला दिसतंय बघा. आणि समोरच डायरेक्ट स्वर्ग दिसतोय बघा. धुक्याने झाकलेली सह्याद्री दिसते. अकोला तालुका म्हणला ना तर पर्यटनाची पंढरी म्हणून ओळखला जातोय. आणि खरंच हे असा निसर्ग बघायला भेटला. हलकासा पाऊस पडतोय, पण गावाकडचं वातावरण ना खरंच खूप सुंदर आहे. तुम्हाला दाखवतो बघा. मागे माझा गाव आहे, इकडे समोर सह्याद्री दिसते, धुक्याने झाकलेली सह्याद्री. इथं माझं गाव आहे आणि बघ इथं जनावरं चरतात. खरंच आजचा दिवस ना खूप सुंदर गेला आहे. आत्ता वर रानामध्ये येऊन साधारणतः 4 तास झालेत. आपण जाणार आहे 5 वाजता घरी. आता वाजलेत 1. 4 तास झालेत, पण खरंच असा निसर्ग अनुभवायला भेटलाय ना का खूपच सुंदर. मंडळींनो, रानात आलो आहे आणि चाईचा बघा किती मोठा देठ भेटलाय. हे बघा ही चाईची भाजी आहे आणि याची साईज बघा ना किती मोठी बघा. मंडळींनो, गावाकडे बघून कवितेच्या 2 ओळी आठवल्या. ऐका. जीव कंटाळला यार शहराकडे, चलना गावाकडे, चलना गावाकडे. पार नाही तिथे नाही शेजारही, पार नाही तिथे
से जा रही जात नाही कुणी एकमेकांकडे चलना गावाकडे चलना गावाकडे. होय काय ग चल ग इकडे. ओ महाराज काय आहे? दुपारचे 2 वाजलेत आणि मंडळी आली बघा शेळ्यांकडं. का हो बोला ना. मंडळींनो दुपारचे 2:30 वाजलेत आणि मी जेवण करायला बसलोय. हे बघा मस्त रानामध्ये जेवणाचा आनंद घेतोय. हे बघा समोर आपली इथं बैलं चारतात, इथं आपलं गाव आहे आणि इकडे समोर सह्याद्री आहे आणि मी इथं डोंगरावर बसून मस्त जेवणाचा आनंद घेतोय. हे बघा खूप छान मस्त पाऊस थडकला आहे आणि दुपारचे 2:30 पण वाजलेत. तर चल मला बोललो आपण थोडंसं जेवण करून घेऊ मस्त नाही का ओकेमध्ये. तर रानामध्ये जेवणाचा आनंद आहे ना खूप वेगळा असतो खरंच. खूप म्हणजे खूपच वेगळा असतो. मनाला भावणारं असं वातावरण आहे आणि हे रानामध्ये जेवणाचा आनंद. मिरची भाकर पण ना एकदम गोड लागते खरंच. मंडळींनो आपलं जेवण झालं आहे आणि एक भाकर उरले चपाती. तर ती चपाती ना आपण बैलाला घालू आपल्याला. धर रे धर धर बघा कसं खाईल बघा. धर शाबास. हे बघा त्यांना खाली भाकर. मंडळींनो एक बाबा आलेत शेळ्या घेऊन, आपण त्याच्याकडे जाऊ आता. बघा काय करणार नाही ना. त्याचं नाव काय? रॉकी नाव आहे का? हे बाबा ते पायाला काय झालंय? काटा भरलाय? वाघाचा नाही ना भेव बिव काय आता आहेत वाघ? किती शेळ्या आहेत आता टोटल? 6 आहेत. काय घरी बकऱ्या का काय? दोन्ही पाठीसात. हां का मोठीला 26 तारखेला. वाघ इकडं नाही ना पण वाघ खाली तुमच्याकडं इकडंच आहे बरं आंबादाऱ्यात. येतोय दर दिवस. हां 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 आलाच आलाच. हां 100%. ते महाराजांचा इकडं वर गेल्याच वाटतं ना. 66 वय तुमचा खरं? हां आता हां ना 100 जन्म आहे माझा. हां ना. हां नाही बरोबर आहे. तरी अजून बॉडी तंदुरुस्त आहे एकदम एकदम फिट आहे डायरेक्ट ओके मध्ये एकदम फिट. म्हणजे नो बाबासोबत बोलणं झालं. अशी माणुसकी असते गावाकडे. ही मजा असते. हा आनंद आहे गावाकडे. कोणी माणूस गावातला भेटला ना की थांबतो जरा बोलतो जरा गप्पा गोष्टी होतात. मग ही माणुसकी आहे गावाकडे आणि शहराकडे नाही भेटत. त्यामुळं हे बघ आता ना हे बघा इथं डोंगरावरती शेळ्यावालेच बघा शेळ्या दिसत असेल तुम्हाला. बघ माणसं इकडे खाली बसेल आहेत आणि शेळ्या बघा इथं वर चढतात डोंगराला. सोडूनी गोकुळात हां चलताना दाखव. तो बाबा बघा तिकडे बसेल आहे आणि मी इथं बसेल आहे बघा. बराच अंतर आहे आमच्यामध्ये. कोण? आपल्या घरीच आहे ना. आज जरा पाऊस उघडा होता म्हणला जाऊन यावं जरा वर फेरफाटका. चला गे सुंदर चाल बाय. सुंदर सुंदर. मंडळींनो संध्याकाळचे 4:30 झालेत आणि मी घराच्या दिशेने पावलवाट धरले. जनावरं घेऊन घराच्या दिशेने झालो आहे. हे बघा खरंच मंडळी आजचा दिवस ना खूप छान गेला आहे खूप सुंदर गेला आहे. तर सह्याद्रीतला एक गायखा या
डांगणातील एक गायका तुम्हाला माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या कॅमेऱ्यातून अनुभवायला भेटला. व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला व्हिडिओ अजून कंटिन्यू करा. अजून आपलं थोडं काम. हो चला मंडळींनो, संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि घरी आल्याच्या नंतर मस्त आंघोळ केली, थोडा चहा घेतला आणि आता निघाले गावाच्या दिशेने. तर आजचा दिवस ना खूप खास गेला आहे खरंच, तुम्हाला खरं सांगतो. कारण का आज डांगण भागामधील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेला गायखा, जनावरांच्या मागं जाणारा गायखाचा आजचा दिवस तुम्हाला दाखवला आहे. तर व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. तर खरंच गायकाचं जीवन म्हटलं ना डांगणामधलं खूप सुंदर आहे. तुम्हाला एक डांगणामधील सर्वसाधारण एक शेतकऱ्याचा मुलगा गायखा ते जीवन अनुभवायला भेटलं. माझ्या कॅमेऱ्यामधून तुम्हाला ते अनुभवायला भेटलं, या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवायला भेटलं. तर तो आजचा दिवस कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय. जय जवान जय किसान.